कोल्हापूर महानगरपालिकेच्या गाळेधारकांवर 2014 साली रेडी रेकनर आधारे भाडेवाढ झाली आहे। ही भाडेवाढ सुमारे 8 पट झाली आहे। त्यामुळे गाळेधारकांचं कंबरडं मोडलंय। भाडेवाढी प्रश्नी योग्य तोडगा काढावा आणि गाळेधारकांना दिलासा द्यावा या मागणीचं निवेदन कोल्हापूर किरकोळ किराणा दुकानदार असोसिएशनने महापौर रूपाराणी निकम यांना सादर केलं। त्यानंतर भाडेवाढ आणि थकबाकीबाबत स्वतंत्र बैठक घेऊन तोडगा काढू असं आश्वासन महापौरांनी दिलं। महापालिकेच्या दुकानगाळ्यांचं भाडं रेडी रेकनरवर आधारित केल्यानं भाडं 8 पटींनी वाढलं। या भाडेवाढीबद्दल संबंधित दुकानदार नाराज आहेत। गेली 12 वर्ष वाढीव भाडं गाळेधारकांनी दिलेलं नाही, त्यामुळे थकबाकी वाढू लागली आहे। दुकानगाळ्यांचं भाडं 2 ते 3% वाढवावं अशी मागणी नगरविकास मंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडे केली होती। हा निर्णय शासनाच्या विचाराधीन आहे। 2019 नंतर 8 पट भाडेवाढ करून वसुली चालू केली आहे। ही भाडेवाढ गाळेधारकांना विश्वासात न घेता केली आहे असं किरकोळ किराणा दुकानदार असोसिएशननं महापौरांच्या निदर्शनास आणून दिलं। भाडेवाढ आणि 2% दंडव्याज अशी आकारणी केली असून अनेक गाळे सील करण्याची कारवाई सुरू केली आहे। त्यामुळे गाळेधारकांवर अन्याय होत असल्याचं संदीप वीर यांनी सांगितलं। गाळ्यांच्या भाड्याबाबत तडजोड करून थकबाकी भरण्याबाबत मार्ग निघू शकतो। कुलप लावून व्यवसाय बंद करून हा प्रश्न सुटणार नाही, त्यामुळे महापौरांनी यात लक्ष घालून मार्ग काढावा अशी मागणी असोसिएशनने केली आहे। गाळेधारकांच्या भाडेवाढ प्रश्नी लवकरच बैठक घेऊन तोडगा काढण्याचं आश्वासन महापौर रूपाराणी निकम यांनी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिलं।